पहाड़ों की मॅगी भाई, पहाड़ों की मॅगी. विकास भाऊ मॅगी टोमॅटो सॉस टाकून कोण खातं? तू खातस? गाईज टोमॅटो सॉस मॅगी टाकून खातात का नाही खातात कमेंट करून सांगा. तोपर्यंत या मॅगी खायला. तर आता आम्ही चाललोय शिकार राईडला. काल उशीर झाला त्याच्यामुळे केली नाही. आता शिकार तो बघ त्याने सांग. चाचा कल से इधर ही घूम रहे, हमारे पीछे ही है. चाचा कल से हमारे साथ में ही है. चाचा रेकॉर्ड करून ठेवता कवर घेता बघून घेता. आपको पड़ेगा पूरा साइड में करना है ना? पूरा नहीं, आधा घंटे में फिनिश करो. 10 मिनट 1 घंटा उसमें आपको पड़ेगा 4 डालिए ना. हाँ 1200 रुपये पड़ेगा. 500 एक आदमी का ये लिखा है बोर्ड पर. यावेळी पण रेट फिक्स करून ठेवले रिक्षावाल्यांच्यावर का. जान दो चलो, रहने दो चलो. हम नहीं करेंगे, हम जा रहे हैं अभी शॉपिंग करने. नहीं शॉपिंग करने जा रहे. आधा कमी करील. जाते रोज जाते हैं हम रोज नहीं आते. रोज नहीं, हम लोग बहुत बार आके जाते हैं लेकिन इतना नहीं लेते. अभी कल हमको बोले हम बस में 1 घंटा पूरा घुमा देंगे. बोले वो तुम्हारा कुछ भी लिखने दो, मुझे पता है कुछ भी लिखा है. अभी फोन का बाद है क्या जगह सुबह 5 चल 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 ए दादा चल अंदर चल. टाइम खोटी मत करो. चलो नाही मी चेचिल तर बोले हे मला तिकडे बसव बोले सरक ना. अरे ते साईडला बस नंतर इकडे बस. अरे ते साईडला बस नंतर फिर. काय 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 राईडला ती मोठी कंच कार भावतो शिकारी का मोठी वाटत जरा ती. 3 मोठे 3 मागे बसल्या. आपला मोठाच तवराच होतो. हो बाबा बघू ड्रायव्हर आहे का माग. मस्त. आता चायवाले बघा कसे असे सगळी दुकान तुम्हाला अशीच बघायला भेटतील. कावा बनवते आणि मस्त बघा पाहू शकता. कावा काय कावा काय कावा चहा माहित नाही. टेक्निक बघा, निंजा टेक्निक बघा. माहिती ठेवलं म्हणजे त्याने बघ अशी ते लॉक करून ठेवली एवढी म्हणजे हालायला नको. श्रीनगर थांब असते. अंकल चाचा चाचा बस ना. आलो आता नसतं जास्त ना शिकारा. याला अलगद जमल. आम्ही बसलोय शिकाऱ्यामध्ये मस्त लुप्त घ्यायला मस्त. थोडासा इकडचे पण थोडासा राईडचा फील घेतोय. विकास मगाशी त्याला बोललो भाऊ शिकारा राईड करायला जायचंय तर तू 3 वेळेला बोललो शिकारी राईड करायला जायचंय. शिकारी राईड का बोलतात. मला काय वाटलं त्याच्यामध्ये जाता जाता काहीतरी मासे पकडत असतं शिकारी करायचं असतं म्हणून बोलत नोनारचं नाव रोशन करली. हो तुझी शिकारी राईड कशी वाटली तुला. नाही पण मासे पकडत. अरे येड्या इथं मासे वगैरे नाही पकडायला भेटत. कुठं ते गल टाकून. हा मग ते असं गवशी औशी रेडी. चला सामान पॅक झालेलं आहे. ती मच्छीवाली देऊ त्या खाली होतील जे नंतर. सामान पॅक झालेलं आहे. आता आम्ही इकडनं निघतोय. एवढा सामान घेऊन जायला स्वतःला लागतं. एवढ्या सगळ्या बॅगी आम्हाला घेऊन जायला लागतात रोज. पण काय असलेलं बरं ओके. पिलियन नसले पॅनिक पण करत नाही. हो पिलियन नसले आपली एक छोटी बॅग घेतली चालला. टेल बॅग घ्यायची त्याच्यासाठी. हा
दोन गोष्टी असल्या का चला आपलं काम. कवर मी पण झाली ना बॅग. हो चल बाहेर घेऊन चल. हे तर तुझं आहे ना काय हो काळी ते ती बॅग दे इकडे, ती तुझ्याकडे तिला कव्हर देतो इकडे. नीला नीलावाला कलर जो तुझ्याकडे दिला मी मगाशी. चलो फायनली आता सामान वगैरे घेऊन आम्ही चाललोय. सामान वगैरे किती आहे, माणसं 4 आहेत पण सामान 8 बॅगे झाले. गाडी भरली असते आरामात. काका पिसायला काही तिकडं. काकासाठी कवशा थांबलेलो तुला नाही. तुला काय बोलत होता अर्धा तास 5 मिनिटं झाले. अगदी बोलतो इधर घ्यायचं मी पिसाब करणे घ्यायचं बोलतो. त्याला टाइम नाही माहिती भेटला. टाइमचा अंदाज नसेल आला त्याला. काका सांगते मी ताज हॉटेलमध्ये कामाला होतो. कोण ते काकाला इस्रायला लागेल. 82 मध्ये मी 40,000 पगार होता. मग तेच पैशांनी इकडे शिकारा बनवला असेल. असं एवढं पगार नसेल. ह्या एवढा नसेल. 82 एवढं 38,000 पगार कसं देईल. मग तो हेड मॅनेजर असेल. काका का दिसतं का बघून नाही दिसत. चला आता जाऊन सामान गाडीवर लोड करायचे. अजून अर्धा तास झाला. तो अजून अर्धा तास जाईल. 11 वाजले. 11 वाजले बाबा. मग अर्धा तास थांबलो ना भाऊ त्याच्यासाठी. टाइम दिसत नाही. गडबड आहे सगळं. चलो आता जातो. बाईक पॅकिंगचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आज. हे बघा किती बॅग आहेत. एवढ्या सगळ्या बॅगी आम्ही 2 बाईकवर आणल्यात. हो सर तरी तुमचा टॉप बॉक्स नाही इथं. पाहायला इथंच बापू हवा होतं काही आपली. तिथं नाही जमणार ना हेवी या करून देणारच नाही लावून. तिथं पण एक बाईक घ्यायला लागेल. चला आता गाडी चैन लूप वगैरे करून घेतली आहे मी मस्त. कारण पुढे गेल्यावर चैन सुकलेली असली ना का खरखर आवाज मारते. चलो आता सगळ्या बॅग पॅक करून झाल्या त्यांच्या. आता आम्ही नाश्ता करायला थांबणार नाही. नाश्ता आज आम्ही बनवणार आहोत. मॅगी पॅकेट घेऊ आपण मग ते बनवू. अरे काहीतरी बनवू आले अर्घ्याला. लेट झाले. आता थांबू नका. अजून जॅकेट बाकी आहे, हेल्मेट बाकी आहे, हँड ग्लोव्ज बाकी आहेत. क्या बात कर रहे हो तुम. लागला का चार्जिंगला तो. मला वाटतं वायर खराब झाली ती. चला पकड हँड ग्लोव्ज. पकड हँड ग्लोव्ज नंतर घालून झाला आता. झालं ना. ठीक आहे सर. चला बसा लवकर. चला बाजू असा पकडून ठेव. का ATM कार्ड दे त्याला. पाऊस नाही पडला ना पाणी एकदम क्लिअर येईल. पिऊन बघा ना पिऊन. काही आम्ही आता सोनगाव जवळ पोहोचलोय आणि पाऊस लागलाय. शेवटी रेनकोट काढायला लागला आम्हाला. चढवल्यात आता. बघू पुढे काय.
गाड्या वगैरे भरपूर इलेक्ट्रिकच्या गाड्या आमच्या जवानांच्या. प्रकारे व्ह्यू आहे, पूर्ण बर्फ आहे. त्या बाजू डोंगर. अरे ह्योच बेस कॅम्प आहे बाबा. वाहून गेला असेल अर्धा. कुठला तो दरवर्षी प्रमाणे वाहून गेला. खोले होते माहिती आपण त्यांना थांबलो पत्राच्या कुठून होते त्या पत्राच्या होत्या त्या टायमावर बनवतो फिक्स गाड्या. बाबू गाड्यांचा आवाज बघ. गाड्या चालताना वरते डोळे बघ डोळे बघ वरते डोळे बघ. त्याच्या वरती पण आहे अजून तिकडे. याला रस्ता दाखवला ना मी. मागे आपली टवेरा गाडी टवेरा रोडला. रस्ते कसे वाटले ना ते बघून नक्की सांगा, कारण आता पाऊस पण पडलाय. एवढा गेल्या टायमाला रेकॉर्ड करत मी सांगतो किती हेच बघू जरा. आपण घेतलेला बनवायला, पण आपल्याला माहित नव्हता पाऊस पडेल ना. तर आता झोझीला क्रॉस करून आम्ही आलोय 0 पॉईंटला. 0 पॉईंट याला 0 पॉईंट बोलतात. 0 पॉईंटच आहे ना हो. मग भाई इधर आगे हम खा रहे पहाड़ों की मैगी. भाई पहाड़ों की मैगी. झोझीला जाई हो, याला 0 पॉईंट बोलतात झोझीलाचा. पावसा गटाला गेला तो थोडासाच पडलेला, पण ते पावसात भिजलो असतो ना मग थंडी भरली असतं. कलर बघ जाऊ दे आता. शूजचा कलर बघा आमची काय झाली. अवस्था गंभीर आहे, पाणी पडलं त्याच्यामुळं. ठीक आहे तुझा नको ठीक आहे. जाम थंडी आहे. रेनकोट मुलं हवा आतमध्ये नाही घुसत. मॅगी टोमॅटो टाकून खाशील. कुठे गलत तुमने किती पण असू ते टेम्परेचर. काय आता आम्ही मॅगी खातो. तुमच्याशी नंतर तुम्हाला नंतर सांगतो मॅगी कशी लागली पहाड होगी. विकास भाऊ मॅगी टोमॅटो सॉस टाकून कोण खातं? तू खातस. गाईज टोमॅटो सॉस मॅगीत टाकून खातात का नाही खातात कमेंट करून सांगा. पोचलो आम्ही कारगिलला. पोचल्यावर आधी दुकानं बंद होणार होती म्हणून आम्ही जाऊन पटापट काय आणले अंडी. आणि आता विकासनी घेतल्यात मस्त अंडी ठेवल्यात बॉईल करायला. विकासनी घेतले मस्त. आता आजचा मेन्यू काय हॉटेलवाले भाऊ मेन्यू काय आजचा? यो यो सेम इकडचा दिसतं बघ ना.
नाही तो आता बावरला सावरा बावरा झाले तो आता. मस्त आमची अंडा कढी तुम्हाला दाखवतो मस्त वेगळी. तिसरा येऊ हे भात बनवता का नाही? हं? एक ग्लास बाबा एक ग्लास प्रत्येक 2 मोठ्या आमचा हिशोब आम्हाला शिकवले. आमची सोबत एक आमची दिदी असायची, तिने आम्हाला सांगितले माणसाला प्रत्येक माणसाच्या हिशोबात 2 मुठी टाकायच्या ना, शेवटला 2 एक्स्ट्रा टाकायच्या. म्हणजे आपलं 4 झालं तर 8 मुठी टाकायचा, शेवटला 2 एक्स्ट्रा. जाम घुसला आपण जाम होतो जाम. सकाळच्या नाश्त्याला मॅगी आणली ती करू. नाही अंडा ब्रेड, सकाळी अंडा ब्रेड खायचा ना, गपचूप निघाला. सॉरी जॅम ब्रेड, सॉरी मिस्टेक, माय मिस्टेक. अंडी कुठे अंडी भेटतील लगेच. नको बनवलं असतं लवकर जॅम ब्रेड खा पटापट ना निघू. त्यांनी सांगला असतं गाडी तिथे लावायची, 2 गाडी बॅगेत तिथेच ठेवल्या असत्या. कुक विकास और प्रणव के साथ आम्ही स्वतः खायासाठी फक्त. याला कोणतरी वाटत जास्त मसाला लागू नको. मस्त पैकी बनवा रे बोराव. अंडी मस्त बॉईल करून घेतल्यात, फ्राय पण करून घेतले. पोरांची आमची भाजी बनवायची पद्धत बघा. घरगुती जेवण भेटेल वाटतं. मग आता नंतरच टाकतात. आमचा डिनर झालेला आहे रेडी. विकास सरांनी बनवलाय आजचा डिनर. मस्त भात पण बनवले. दाखव रे भात आहे ना, जमत ना. 2 मोठे भात केले. पहिले भूक लगा है, पहिले मेरे को दे. देखो आमचं जेवण बन गया है. ये अंडा बना है, उधर राइस बना है, इधर चपाती बना है. खत्म. चपाती रेडी है. इतना टाइम नहीं बताने को. खाना खाते फिर उसके बाद देखते. बाय 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 गाइज एंड गायजेंद्रस. रस्ता कमी जे नंतर आपल्या भात अंडा कापलेला याचे बघू नको. ते नाही बघत मी. इकडची अंडी डुबली मोठी. प्रणव मगाच चेरका बस ना. प्रणव मगाच चेरका बस ना. मगाची बसले बसायला लागला. बस इकडची अंडी